नमस्ते दोस्तों, आज हम आए हैं नासिक में जहाँ कृषिथॉन का इवेंट चल रहा है। दोस्तों आप सामने देख सकते हैं कुबोटा ट्रैक्टर्स का एक बेहतरीन और दमदार ट्रैक्टर है कुबोटा MU 4501, जिसकी थोड़ी बहुत जानकारी हम यहाँ डेमोस्ट्रेशन देने वाले सर से लेंगे और थोड़ी बहुत जानकारी और कुछ की फीचर्स हम जानेंगे इस ट्रैक्टर के बारे में। तो चलो करते ही इस वीडियो की शुरुआत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव विजय पाटील आहे। मी कुबोटा कंपनीमध्ये डेमॉन्स्ट्रेशनचं काम बघतो। तुमचं सर्वांचं कृषीतून एक्झिबिशन नाशिकमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपल्या समोर आहे कुबोटाचा MU 4501 हा मॉडेल। मी आज तुम्हाला पूर्णपणे याची माहिती देणार। MU म्हणजे याच्यामध्ये मल्टी युटिलिटी ट्रॅक्टर। MU म्हणजे मल्टी अँड यू म्हणजे युटिलिटी। 45 मधलं 45 एचपीचा ट्रॅक्टर। याच्यामध्ये आपण हा जो ट्रॅक्टर दिलाय मल्टी युटिलिटी मध्ये 45 एचपीचा ट्रॅक्टर दिलाय। तर याची खासियत काय आहे की सर्वात पहिले जर बघितलं तर हा जो ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग मध्ये दिला जातो। पॉवर स्टेरिंग याच्यामध्ये दिले की डबल ऍक्टिंग पॉवर स्टेरिंग दिले, ड्युअल ऍक्ट। तुम्ही बघू शकता की या साईडला पण पंप आहे आणि दुसऱ्या साईडला पण याच्यामध्ये पंप येतो। बऱ्याचशा ट्रॅक्टर कंपन्यांमध्ये सिंगल ऍक्टिंग आहे पॉवर स्टेरिंग आहे। आपल्यामध्ये ड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टेरिंग आहे। दुसरी गोष्ट जर बघायला गेले तर याच्यामध्ये जे बोनट दिलेलं आहे हे सिंगल पीस बोनट दिलेलं आहे। याला जर फोडण्यासाठी एकदम आरामशीर बोनट ओपन होत आहे। तुम्ही बघू शकता की जे पण तुम्हाला डेली सर्व्हिस जे करायची आहे ते सर्वची सर्व्हिस तुम्ही एका वेळेस एका ठिकाणी करू शकता। रेडिएटरची जाडी असो, एअर फिल्टर असो, बॅटरीचं पाणी चेक करायचं असो किंवा कूलंट चेक करायचं असो, तर याचा पुढे जाऊ तर याच्यामध्ये इंजन जे दिलेलं आहे कुबोटाने KQ4 कुबोटाचे स्वतःचे इंजन याच्यामध्ये दिले आहे। कुबोटाचे इंजन दिले आहे KQ4 क्वाड 4 पिस्टन रिंग। या इंजनची खासियत अशी आहे की याच्यामध्ये जे पिस्टन रिंग जे दिलेली आहे ते एकदम पतली दिलेली आहे। त्याच्यामुळे जे घर्षण आहे ते घर्षण कमी होते आणि इंजनची त्याच्यामध्ये लाईफ वाढते आणि फ्यूल एफिशियन्सी पण याच्यामध्ये चांगली येते। आपल्या ट्रॅक्टरमध्ये इंजनमध्ये बॅलन्सर शाफ्ट दिलेली आहे। बॅलन्सर शाफ्टचा फायदा तुम्ही बघू शकता की आपण एकदा पॉईंट ठेवतो तरी पण हा पॉईंट पडत नाही। आपण सर्व शेवटी आपण याचा व्हायब्रेशन टेस्ट पण करू। बॅलन्सर शाफ्ट इंजनच्या दोन्ही साईडला दिली जाते। विरुद्ध दिशेने क्रँक शाफ्टच्या विरुद्ध दिशेने फिरते आणि जे पण व्हायब्रेशन आहे ते व्हायब्रेशन हे ऑब्झर्व करते। म्हणून याच्यामध्ये व्हायब्रेशन आहे आपल्या ट्रॅक्टरमध्ये नाही होत। दुसरं बघू शकता की आपल्या ट्रॅक्टरमध्ये गिअरबॉक्स जो दिलेला आहे की सिंक्रोनाइज गिअरबॉक्स दिलेला आहे। सिंक्रोनाइज गिअरबॉक्सचा फायदा असा आहे की ज्यावेळेस समजा तुम्ही चौथ्या गिअरमधून पहिल्या गिअरमध्ये ट्रॅक्टर आणायचं असतं त्यावेळेस याच्यामध्ये जो आवाज येतो तो खर्र सारखा आवाज याच्यामध्ये या ट्रॅक्टरमध्ये नाही येत। बऱ्याचशा ट्रॅक्टरमध्ये जो गिअरबॉक्स दिला जातो तो 62 आहे। कुबोटामध्ये 45 एचपी दिला आहे हा सिंक्रोनाइज गिअरबॉक्स दिलेला आहे। त्याच्यानंतर जे क्लच आणि ब्रेक जे याच्यामध्ये दिलेले आहेत हे बघू शकता तुम्ही। क्लच आणि दाबण्यासाठी याच्यामध्ये किती ताकद लागते। याच्यावरचे ब्रेक दिलेले आहे सस्पेंडेबल आहे, क्लच आणि ब्रेक दिलेले आहे। गिअरबॉक्स जर बघितला तर फुल्ली साइड शिफ्ट गिअरबॉक्स आपल्या ट्रॅक्टरमध्ये दिलेला आहे। म्हणजे चढण्या आणि उतरण्यासाठी पण हा पण स्पेस आपल्या ट्रॅक्टरमध्ये मोठा दिलेला आहे। तुम्ही बघू शकता की आता याच्यामध्ये जे हायड्रोलिक दिलेलं आहे ते हाय प्रेशराइज व्हॉल्वला हायड्रोलिक जे दिलेलं आहे त्याची हायड्रोलिक कॅपॅसिटी 1650 किलोची याच्यामध्ये हायड्रोलिक कॅपॅसिटी दिलेली आहे। आणि पीटीओ मध्ये हा डबल पीटीओ आणि डबल क्लच मध्ये हा ट्रॅक्टर येतो। पीटीओ मध्ये बघू शकतात की तुम्ही याच्यामध्ये 540 आणि 750 आरपीएम या ट्रॅक्टरमध्ये आपल्याला दिलेले आहेत। तर आता राहिली वॉरंटीची गोष्ट, तर या ट्रॅक्टरमध्ये जे वॉरंटी दिलेली आहे कंपनीने की 5 वर्षाची वॉरंटी या ट्रॅक्टरमध्ये दिलेली आहे। इंजन, गिअरबॉक्स आणि हायड्रोलिक यामध्ये तुम्हाला 5 वर्षाची वॉरंटी या ट्रॅक्टरमध्ये दिली जाईल। धन्यवाद। तो दोस्तों यही था कुछ कुबोटा MU 4501 के बारे में थोड़े बहुत फीचर्स और उसकी जानकारी। तो आपको वीडियो कैसा लगा कमेंट में ज़रूर बताएं और चैनल को सब्सक्राइब करें। तो चलो मिलते हैं ऐसे ही किसी खास वीडियो में। धन्यवाद।